नमस्कार, स्वागत आहे आपलं पुढील 3 दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये। आज दिनांक आहे 3 जुलै। आज आपण 3, 4 आणि 5 जुलै या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील। सर्वप्रथम सिस्टीम पाहायच्या गेल्या तर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा करत पश्चिम बंगालपर्यंत ॲक्सेस ऑफ मान्सून सक्रिय आहे। चक्राकार हवेची स्थिती इकडे छत्तीसगडच्या आसपास सध्या सक्रिय आहे। तसेच इकडे उत्तर महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टीपासून गुजरातपासून इकडे गोव्यापर्यंत एक कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय आहे। याच्यामुळे कोकणात काल बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस झालेला आहे। यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे वर्धा असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागातून मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत। नाशिकचा पश्चिम घाटभाग, पालघर असेल, तसेच पुणे घाटभाग, सातारा घाटभाग, कोल्हापूर, सिंधुदुर्ग घाटभाग या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचे ढग सध्या घाटभागातून सक्रिय आहेत। यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 3 जुलैचा हवामान अंदाज पाहूया, त्याच्यानंतर 4 आणि 5 जुलै। तर आज काय परिस्थिती राहील? आज 3 जुलै रोजी इकडे नागपूरचा पूर्व भाग, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे जे जिल्हे आहेत या भागातून मध्यम तर काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। तसेच हलक्या मध्यम पावसाची शक्यता इकडे वर्धा, अमरावती, बुलढाणा, जालना, परभणी, लातूर, नांदेड, यवतमाळ, हिंगोली, वाशिम हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। पण जो हा पाऊस असेल हा सार्वत्रिक नसेल, थोडक्या क्षेत्रासाठी हलका मध्यम होण्याचा अंदाज राहील। तशीच परिस्थिती इकडे धुळ्याचा मध्य पश्चिम भाग, नाशिक मध्य पश्चिम, पुणे, सातारा, सांगली मध्य पश्चिम या जिल्ह्यांच्या मध्य आणि पश्चिम भागातून अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय होतील। तसेच नंदुरबार, धुळ्याचा पश्चिम भाग, नाशिक पश्चिम भाग, रायगड, ठाणे, मुंबई मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या पश्चिम भागातून मुसळधार पावसाचा अंदाज, तसेच घाटभागात साताराचा घाटभाग, कोल्हापूरचा घाटभाग या भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून आजसाठी सक्रिय राहतील। त्यानंतर जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर मध्यवर्ती पूर्व भाग, सोलापूर, धाराशिव, बीडचा पश्चिम भाग, लातूरचा पश्चिम भाग या भागात किरकोळ पावसाचा अंदाज राहील। सार्वत्रिक पाऊस नसेल, कुठेतरी हलक्या मध्यम पावसाच्या सरी होतील, पण सार्वत्रिक पाऊस, विशेष पाऊस या भागातून आजसाठी दिसत नाहीये। त्यानंतर उद्या 4 जुलैला काय परिस्थिती राहील? तर 4 जुलैला सुद्धा नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून मध्यम तर मुसळधार पावसाचा अंदाज थोडक्या क्षेत्रासाठी राहील। हलक्या मध्यम पावसाची शक्यता इकडे नंदुरबार, नाशिक मध्यवर्ती पूर्व, पुणे मध्यवर्ती पूर्व, कोल्हापूर, सांगली मध्यवर्ती पूर्व, अहिल्यानगरचा पश्चिम भाग, धुळ्याचा पश्चिम भाग, नंदुरबार हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून अधूनमधून रिमझिम पावसाच्या मान्सून सरी सक्रिय होतील। तसेच जळगाव, बुलढाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, परभणी, जालना हे जे सर्व जिल्हे आहेत, अकोला, वाशिम या भागातून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील, सार्वत्रिक नसेल। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचे मध्यवर्ती भाग या भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरींचा अंदाज। बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर राहिलेले भाग हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून विशेष पावसाचा अंदाज नाहीये। कुठेतरी हलक्या मध्यम रिमझिम पावसाची सर सक्रिय होईल थोड्या वेळाकरता, 10-15 मिनिटाकरता, पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल, कुठेतरीच हा पाऊस होऊ शकतो। विशेष पावसाचा अंदाज या भागातून उद्यासाठी नाहीये। त्यानंतर 5 जुलैला इकडे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत कोकण विभाग व मुंबई विभाग मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज। अधूनमधून या भागातून पावसाच्या सरी सक्रिय राहतील। नंदुरबार पश्चिम भाग, नाशिक पश्चिम, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज या भागात सक्रिय राहील। 5 जुलैला सुद्धा धुळे, नाशिक मध्यवर्ती पूर्व, पुणे, सातारा, कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी एकाच दुसरी रिमझिम पावसाची सर सक्रिय होईल 10-15 मिनिटाकरता। जास्त वेळ पाऊस नसेल, हलका मध्यम पावसाचा अंदाज 5 जुलैसाठी या भागातून दिसत आहे। विदर्भात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ तसेच अमरावती, जळगाव, बुलढाणा, अकोला,
वाशिम या भागातून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। यानंतर रिमझिम हलका मध्यम पाऊस इकडे नांदेड, लातूर, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर हे जे जिल्हे आहेत या भागातून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज राहील, पण सार्वत्रिक नसेल। कुठेतरीच हा पाऊस होईल, सार्वत्रिक नसेल। सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरचे राहिलेले भाग, बीडचे राहिलेले भाग विशेष पावसाचा अंदाज या भागातून 5 जुलैसाठी नाहीये। तर हा झाला आपला 3, 4 आणि 5 जुलैचा हवामान अंदाज। त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 3 जुलैसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट जाहीर केलेले आहेत ते पाहूया। तर इकडे पुणे घाटभाग, सातारा घाटभाग, कोल्हापूर घाटभाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे। तसेच नाशिक पश्चिम घाटभाग, पालघर, ठाणे, मुंबई मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे। तसेच नंदुरबार, धुळे, नाशिकचा पश्चिम भाग, मध्य भाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट। यानंतर इकडे अपडेटेड नाही आहे, पण गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मुसळधार हलक्या मध्यम मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे। अपडेटेड नसल्यामुळे या भागात तुम्हाला ग्रीन अलर्ट दिसत आहे। तसेच अमरावती, अकोला, हिंगोली, नांदेड, जळगाव, धुळे, नंदुरबार या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे। उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत इकडे बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर, जालना, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर हे जे सर्व जिल्हे आहेत या भागात कोणताच अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाही आहे। कुठेतरी हलक्या मध्यम पावसाच्या सरी होतील सक्रिय, पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल, आपण मागाशी सांगितल्याप्रमाणे। तर हा झाला आपला 3, 4 आणि 5 जुलैचा हवामान अंदाज। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच। धन्यवाद।